पालघर जिल्ह्यामधील मोनोर या ठिकाणी प्रथमच यात्रेचे आयोजन केले आहे। ही यात्रा आजपासून म्हणजेच 7 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत आयोजित केली आहे। पण ह्या यात्रेमध्ये जर नागरिकांचा सपोर्ट जास्त प्रमाणात भेटला तर ही यात्रा पुढेही अजून करण्यात येईल असं येथील काही आम्हाला लोकांनी सांगितलेलं आहे। तर आपण बघू शकतात का माझ्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे इथे आहेत। ही यात्रा आज संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे। बघायला गेलं तर मोनोरमध्ये सांस्कृतिक सामाजिक असे विविध कार्यक्रम नेहमीच होत असतात आणि धार्मिक सुद्धा होत असतात। तर आपल्या मोनोरमध्ये प्रथमच ही यात्रा आलेली आहे। तर ह्या यात्रेबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे, ती आपण बघूया। मोनोरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मोनोरमध्ये पहिल्यांदाच यात्रा भरवण्यात आली आहे। तर या यात्रेचे जे मेन आहेत त्या महिला आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया का या यात्रेबद्दल काही संदर्भात माहिती। काय बोलणार, तुमचं नाव काय पहिलं? माझं नाव मालती दत्तात्रय साळवी। तुम्ही कुठून आल्यात? वसईवरून। वसईवरून। हो. म्हणजे तुमचं पहिल्यांदाच मोनोरमध्ये आहे? हो, मनोरमध्ये आमचं पहिल्यांदाच आगमन झालंय। आणि अगोदर पालघरमध्ये कुठे भरवलं होतं? पालघरमध्ये असं नक्की म्हणून काही सांगता येत नाहीये, हां, पण इथे म्हणजे सांगता येतं का आम्ही इथे आलो म्हणून। आणि त्याच्या अगोदर म्हणजे पालघरमध्ये तुम्ही भरवलं होतं का कधी? नाही, असं म्हणजे दुसऱ्याच्या थ्रूनी गेलो होतो। दुसऱ्याच्या थ्रू? हा, दुसऱ्याच्या थ्रूनी गेलो होतो। हां, तुम्ही म्हणजे आमचं स्वतःचं हे जसं आम्ही आमचं म्हणू शकतो, हां हां हां, ते आमचं नव्हतं, दुसऱ्याच्या थ्रू गेलो होतो आम्ही। किती दिवस ही यात्रा चालणार आहे? ही आता तसं तर याची 25 डिक्लेअर केलेली आहे। म्हणजे आजपासून? हां, आज तारीख काय आहे? 7 तारीख आहे 7 आज। तारीख। हां, पण अगर लोकांनी आम्हाला तेवढा भरभरून सपोर्ट केला हां हां, तर आम्ही त्याच्या पुढे आणखी थोडं वाढवू शकतो। 25च्या अगोदर हो, वाढवू शकतो। तुमच्या यात्रेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे काय आहे खेळणं बोलणार तर? खेळणार बघा, लहान मुलांकरता हां मनोवाकर आहे हां, आणि छोटी गाडी आहे, म्हणजे त्याला कटकटी म्हणतो। असं प्लस 2 टेम्पोलिन आहे हां, आणि लहान मुलांकरता पिकी ट्रेन आहे। असं हां, प्लेन आहे, हे लहान मुलांकरता। आणि मोठ्यांची जर सोय लावलेली कशी, पाळणं आहे, ब्रेक डान्स आहे, नावडी आहे, सलंबो आहे, ड्रॅगन आहे। त्यांचे म्हणजे तिकीट काय असणार? अच्छा, पाळणा, नावडी आणि ब्रेक डान्स 60 रुपये, ड्रॅगन आणि सलंबो हे 50 रुपये तिकीट आहे। हां, आणि जे लहान मुलांचे तर म्हणजे जसं काही छोटी गाडी, कटकटी म्हणतात, टेम्पलिन म्हणतात आणि प्लेन म्हणतात, यांचं 30 रुपये तिकीट आहे। पाणी बोट आहे त्याचं 40 आहे। पिकी ट्रेन, छोट्या मुलांची पिकी ट्रेन आहे, त्याचं 30 रुपये। आणि लोकांच्या म्हणजे असं उत्साह वाढण्याकरता इथे 12:36 आहे। असं. खाण्याच्या वस्तू आहे, हां. मालवणी लोणचं आहे, पापड, असे बरेच स्टॉल इथे लागल्या जातील। हे जे आहेत मालवणी लोणचं वगैरे ते घरगुती आहे का? घरगुती आहे, हे तिकडून मालवणवरूनच ते लोक करून आणतात ते। असं. हां, आणि ह्याचं यात्रेचं टायमिंग काय असणार आहे? यात्रेचं टायमिंग रात्री 6, संध्याकाळी 6 तर रात्री 10:30। बघायला गेलं तर म्हणजे ही यात्रा भरवण्यात आली आहे। हो. तुम्ही मोनोर पोलीस स्टेशनमध्ये सगळं केलेलं आहे आम्ही। मोनोर पोलीस स्टेशन हो, सगळं। हो हो हो, सगळ्या प्रकारे काय हो, सगळं म्हणजे आम्ही अगोदर सगळं कायद्या कानूननीच वागतो। असं कोणाच्या फॉल्टमध्ये आम्ही जात नाहीये। म्हणजे म्हणजे तुमचं स्वतःच आहे? हां, म्हणजे कसं स्वतःच म्हटलं तरी चालेल, ही घेते मी, चालेल, मग ते माझंच नाव येतं त्याच्यात। हां, हां, हां. तर असं आमची माहिती आहे। ह्या यात्रेची देखरेख करणाऱ्या आपल्यासोबत आहे, त्यांचं नाव मालती आहे। त्या 65 वर्षाच्या आहेत। 65 वर्षाच्या असून सुद्धा ह्या इथे देखरेख करत आहेत। खरोखरच एक कौतुकास्पद आहे का ह्यांचं एवढं वय असून सुद्धा आताही ते काम करतात। त्यांची मुलंबाळं असून सुद्धा ते एक स्वतःचा खर्च, स्वतःचा उदरनिर्वाह त्यांच्या परीने हे करतात। खरंच त्यांना एक सलाम करावासा वाटतो का ह्या वयामध्ये सुद्धा
हे काम करत आहेत किंवा आत्ताच्या ज्या म्हाताऱ्या आहेत त्या बोलतात आमचं हे दुखणं ते दुखणं, पण ह्या मावशी किंवा आजी आहेत त्या खरोखरच हे काम करत. त्यांना विचार ह्या यात्रेमध्ये येतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं, जी मुलं वगैरे येतात त्याबद्दल काय बोलणार? ते मुलं छोटे छोटे मुलं येतात आणि खेळतात, त्यावेळेला मला खरोखर खूप आनंद वाटतो की हे लोक मला इतके साथ देतात का छोटे मुलंसुद्धा माझ्याकरता येतात. म्हणून मला असं वाटतं की माझ्या घरचा परिवारच माझा आलेला आहे. आणि म्हणजे लहान लहान मुलं पण खेळतात आहे, हो. तुम्ही त्यांचं म्हणजे बरोबर असं त्यांची देखरेख इतकी करतो का कोणी पडलं नाही पाहिजे, कोणाला काही झालं नाही पाहिजे, म्हणजे आम्ही जातीने लक्ष घालतो. जातीने, हा म्हणजे आपलं एक स्वतःचं बाळ आहे. स्वतःचं बाळ किंवा माझ्या स्वतःचे नातवंड, बरोबर, या प्रकारे मी त्यांना बघते. तसंच बघायला गेलं तर तुम्ही इथे मोनरमध्ये किती दिवसापासून आलेले आहेत? आम्ही इथे 4 दिवस झाले. 4 दिवस झालेले. हो. 4 दिवसापासून तुम्ही हे काम हे सगळं करता. कामच चाललं. हा कामच चालू आहे. कामच चालू आहे. आज पूर्ण झालं, म्हणजे आज पूर्ण झालं आणि आज हो. संध्याकाळी आज लोकांसाठी संध्याकाळी ओपनिंग होणार, म्हणजे चालू होणार. तर या यात्रेमध्ये काम करणारे आपल्यासोबत काका आहेत. त्यांना विचार, काका तुमचं नाव काय आणि तुमचं वय किती? माझं नाव सतीश दत्तात्रय बेंदरे. मला या धंद्यामध्ये 50 वर्ष झाली. तुमचं वय काय आहे? वय माझे 68. 68 वय आहे. तुम्ही 50 वर्षापासून इथे काम म्हणजे करत, वेगवेगळ्या ठिकाणी हो, जाऊन हो, पाळणे. हा, काय करतात काम यात्रेमध्ये नक्की? यात्रेमध्ये तेच पाळण्याचं काम करतो, हा. फिटिंग करतो, उभं करतो, सगळं काम माझ्याकडे मिक्स करतो. तुम्हीच करतात म्हणजे हो. करते धरते तुम्हीच आहे. करते धरते म्हणजे मेन माणूस म्हणजे Main असं सांभाळायचं, हे हा, करायचं हा. बस. तुम्ही 50 वर्षापासून इथे काम करत असतात, तर ह्या यात्रेमध्ये अशा वेगवेगळ्या यात्रेमध्ये लहान मुलं असतात, हो, वृद्ध लहान मुलं असतात, मोठे येतात, सगळे लहान मुलांवर आमचा धंदा आहे. आम्हाला ती गोडी वाटते धंद्याची. ओके. मग ते आम्हाला खुशी होती हा. की लेकरं चांगले म्हणून खेळत राहा, चांगलं गार्डन नसते, कुठं काय नसतं, त्याच्यासाठी हे गाव खेड्यामध्ये इकडं तिकडं आम्ही फिरत असतो, फिरत जत्रेमध्ये यात्रेमध्ये. फिरत ही आमची खुशी आहे. खुशी आहे म्हणजे तुमची रोजीरोटी. हा, तीच रोजीरोटी आहे. त्याच्यावर आम्ही पगार पाणी घेतो बस. मोनरवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोनरमध्ये पहिल्यांदाच यात्रा भरवण्यात आली आहे. ही यात्रा आज ते 25 तारखेपर्यंत भरवण्यात येणार आहे. ह्या यात्रेचं स्वरूप आपल्याला संध्याकाळी लाईटीच्या रोषणाईमध्ये अजून सुंदर ही यात्रा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण रात्रीचे काही दृश्य आहेत ते आपण नंतर बघूया. तर ह्या यात्रेमध्ये पाळण्यासोबतच इथे खाण्याची सुद्धा सोय आहे. तसेच मालवणी जे प्रसिद्ध मसाले आहेत ते सुद्धा इथे मिळणार आहेत. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, मोनर.